घनदाट जंगल, आदिवासी, नक्षली कारवाया आणि प्रशासनापासून सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येकाच्या छातीत धडकी भरवणारा गडचिरोली जिल्हा। 1980 साली चंद्रपूर पासून वेगळा झालेल्या गडचिरोलीला 2009 साली स्वतंत्र मतदारसंघ मिळाला। विस्ताराने सर्वात मोठा असलेला या लोकसभा मतदारसंघात मागील 2 टर्म भाजपचे खासदार अशोक नेते निवडून येत आहेत। त्यामुळे मतदारसंघ जरी जोखमीचा असला तरी भाजप या जागेवर आरामात विजय मिळवते। त्यामुळे 2024च्या येत्या निवडणुकीत अशोक नेतेच मोदींसोबत खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करणार असं बोललं जात असताना अजित पवार गट महायुतीत आल्यानं विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी काही झालं तरी गडचिरोलीतून निवडणूक लढवायची अशी मनाशी खूणगाठ बांधली आहे। त्यामुळे महायुतीसमोर तिकीट वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे। नेमकं गडचिरोली चिमूर या मतदारसंघात निवडून येण्यासाठी कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरतात? आदिवासी बहुल असणाऱ्या मतदारसंघाचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास काय सांगतो? कोणते पक्ष या जागेवरून भाजपाला टफ फाईट देतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या साध्या सोप्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेची बेरीज वजाबाकी। चंद्रपूरमधून गडचिरोली विभक्त होऊन स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर 2009 मध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। बघायचं झालं तर या मतदारसंघाचा विस्तार तब्बल 3 जिल्ह्यात पसरलेला आहे। राज्यात सर्वाधिक लांबीचा मतदारसंघ म्हणूनही याची ओळख आहे। गडचिरोलीतील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे 3, तसेच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदियातील आमगाव अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मिळून गडचिरोलीचा लोकसभा मतदारसंघ तयार होतो। अनुसूचित जमातीची संख्या या भागात जास्त असल्यामुळे सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ एसटी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। काँग्रेसचे मारुतराव कोवासे हे या मतदारसंघाचे पहिले खासदार। यानंतर 2014च्या मोदी लाटेनंतर हा मतदारसंघ भाजपकडे शिफ्ट झाला तो कायमचाच। भाजपचे अशोक नेते या मतदारसंघातून सलग 2 टर्म खासदार आहेत। त्यामुळे यंदाही त्यांनाच पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जास्त आहे। सध्या 6 पैकी 4 म्हणजेच गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर मतदारसंघ महायुतीकडे तर ब्रह्मपुरी, आमगाव हे 2 मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत। त्यामुळे पक्षीय बलाबल पाहता या मतदारसंघात अद्याप तरी महायुतीची ताकदच सर्वाधिक दिसते। अशोक नेते यांनी सलग 2 टर्म भाजपचा हा गड खेचून आणला असला तरी यंदा महायुतीतील अजित पवार गटाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटाने ही जागा आपल्याला सुटावी यासाठी जोर लावायलाही सुरुवात केली आहे। एकट्या अहेरी या विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर मोदी लाट असताना अमित शहांसारखे नेते प्रचारासाठी आले असतानाही या विधानसभेवर धर्मराव बाबा आत्राम निवडून आले आणि त्यांनी भाजपसह काँग्रेसचाही सुपडा साफ केला। त्यामुळे आत्रामांच्या पॉलिटिकल पॉवरला येत्या काळात नाकारणं अजित पवार गटालाच नव्हे तर भाजपलाही महागात पडू शकतं। त्यामुळे तिकीट वाटपात ही जागा महायुतीच्या बाजूने कुणाला सुटते यावर बरीचशी राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षच प्रबळ दावेदार असला तरी इथेही अनेक जण गुडघ्याला पाशिंग बांधून तयार असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता जास्त आहे। सलग 2दा भाजपचे उमेदवार निवडून आल्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे अच्छे दिन कधी येणार हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे। माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते यांपैकी एकाचा विचार गडचिरोली लोकसभेसाठी काँग्रेस हायकमांडकडून केला जाऊ शकतो। गडचिरोली, ब्रह्मपुरी व वडसा अशी 3 मोठी शहरे व उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची रचना आहे। जंगल, आदिवासी अशी ओळख असलेला हा प्रदेश वन्य उत्पादन आणि भात शेतीवरच प्रामुख्याने तग धरून आहे। राज्याच्या वनाच्छादित, आदिवासी, नक्षलग्रस्त अशी शेलकी विशेषणे लाभलेल्या या टोकावरच्या भागाकडे देशाचेच काय राज्याचेही कायम दुर्लक्ष होते। वैनगंगा, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा, इंद्रावती
या 12माही नद्या असूनही सिंचन मात्र शून्य। देशातील सर्वात मागास जिल्ह्याच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा भाग गडचिरोली हे नुसतं नाव जरी काढलं तरी विदर्भाबाहेर लोकांचा थरकाप उडतो। नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया तसेच आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रासलेले आदिवासी हा इथला प्रमुख सामाजिक मुद्दा। पण याच आदिवासींना इथले विविध पक्ष टूल म्हणून वापरून आपली राजकीय पोळी भाजून घेतात। मात्र विकास काही केल्या गडचिरोलीच्या डोंगर कपारीतून वर चढत नाही। मराठी, हिंदी, गोंड, माडिया आणि तेलुगू अशा विविध भाषा इथे बोलल्या जात असल्यामुळे सर्वांच्या भावनिक मुद्द्यांना साथ घालणं इथं निवडणूक प्रचारात महत्त्वाचं ठरतं। आपण मागे पाहिलं तसं गडचिरोली हा तसा आदिवासी बहुल भाग, याशिवाय 15% ओबीसी, 50,000 मुस्लिम, सुमारे 1 लाख तेलुगू भाषिक आणि पुनर्वसित बंगाली मतदारांची संख्याही जास्त आहे। त्यामुळे इथून निवडून येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कुणाच्याही भावना न दुखावता ही वोट बँक आपल्या पारड्यात कशी पडेल याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो। गडचिरोली चिमूर लोकसभा म्हणजे काँग्रेससाठी एक प्रयोगशाळा। या आधीच्या खासदारांच्या नावावर एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होते। कधी नागपूरचा उमेदवार लाद, कधी रिपाईचा पाहुणा असे काँग्रेसने केलेले प्रयोग यशस्वी झालेत। या पाहुणेशाहीला कंटाळून भाजपने क्षेत्रात पाय पक्के रोवले आणि 1-2 नव्हे तब्बल 3दा यश मिळवले। 2009 साली या लोकसभा क्षेत्राची पुनर्रचना होऊन हे क्षेत्र अनुसूचित राखीव झाल्यावर काँग्रेसला मारोतराव कोवासेंच्या रूपाने यश मिळाले। नंतर हा मतदारसंघ भाजपच्या वळचणीला जाऊन बसला। या सगळ्यात आपण एक फॅक्टर मिस केला, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा। या मतदारसंघात असणारा प्रभाव 2014 आणि 2019 असे सलग 2 टर्म काँग्रेसने या मतदारसंघातून डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्यावर विश्वास टाकत त्यांना तिकीट दिलं। 2014च्या मोदी लाटेत 2,98,976 एवढ्याच मतांवर काँग्रेसच्या उसेंडी यांना समाधान मानावं लागलं आणि लोकनेते यांनी भरभक्कम लीड घेत खासदारकी मिळवली। 2019च्या निवडणुकीत मात्र या लीडमध्ये मोठी घट झाली। खरं तर यावेळेस गडचिरोलीमध्ये काँग्रेसचं पारडं जड होतं। निवडणूक अटीतटीची होणार असं बोललं जात होतं। मात्र वंचितच्या डॉक्टर रमेश कुमार गजबे यांनी तब्बल 1,11,468 मत मिळवत निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे यंदाच्या रणधुमाळीत वंचित महाविकास आघाडीसोबत आल्याने भाजपाला आणि पर्यायाने महायुतीला ही जागा जड जाणार एवढं मात्र नक्की। आदिवासी बहुल असणाऱ्या या गडचिरोलीच्या विकासासाठी कोणत्या पक्षाचा नेता खासदार म्हणून तुम्हाला योग्य वाटतो? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।